ज्या कथेवर आधारित तुमची कथा आणि जी कविता, म्हणजे आता मी विनोद करताना तुला पाहिलं की नाही, आता मी ॲक्टिंग करताना पाहणार आहोत, तर राजश्रीच्या प्रेक्षकांसाठी खास कुशल कविता बोलणार आहे. होऊन जाऊ देत कसे. कविता वाचून दाखवतो मी, कारण किशोर सरांची कविता आहे, तेवढं सामर्थ्य नाही आहे माझ्यात, पण मी प्रयत्न करतो वाचण्याचा. अशाच पावसात अर्धा भिजत मी तुला सांभाळत सांभाळत नेत असतो एखाद्या अनोळखी शहराच्या रस्त्यावरून. तू सावध चालत असतेस, थोडी जवळ थोडी दुरून, आणि अचानक तू माझ्या हातातली छत्री घेतेस, मिटून टाकतेस, टाकूनच देतेस. मग माझा हात हातात घेऊन रस्त्यात साचल्या पाण्यातून तू पाणी उडवत चालू लागतेस. कडेकडेने वळचणीला उभे असलेले लोक माझा प्रचंड हेवा करत पाहत असतात, आणि मी मात्र तू छत्री मिटलीस, दूर टाकून दिलीस, अशा पावसात माझ्यासोबत चक्क चिंब भिजत चाललीस. म्हणून रस्त्यात साचल्या डबक्यावरून एखाद्या सुफी संतासारखा न बुडता चालत राहतो, हरखून तुझ्याकडेच पाहत राहतो. अशासाठी कधीतरी पावसाळ्यात एका दुपारी माझ्यासोबत अनोळखी शहरात भिजत चिंब दुसऱ्या प्रहरात चालत जायला येशील का? कवितेतच इतकी ताकद आहे. क्या बात है, क्या बात है. तू पूर्ण टीमला ऑल द बेस्ट राजश्रीकडून. आणि ही छोटीशी वेगळी लव्ह स्टोरी लोकांना बघायला आवडेल ह्यात शंका नाही. थँक्यू. कॅमेरामॅन फैजानसह शुभांगी साळवे, राजश्री मराठी.